हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तरी दुपारची वेळ आहे, म्हणजे दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि दिनेश पप्पा एक वेळा टिफिन नेण्यासाठी येऊन परत गेलेले आहेत. कारण माझी तब्येत आता अशी चाललेली आहे ना, म्हणजे काही दिवसापासून ठीक नाही आहे. त्यामुळे कधी काही त्रास असतो, तर कधी काही त्रास असतो. तर त्यामुळे निवांत झोपलेली होती सगळी कामं ठेवून. उठल्यानंतर मग किचन आवरली. मी खूप अस्तव्यस्त झालेली होती. त्यानंतर थोडीफार बाकीची कामं आवरली. आता म्हटलं पटकन स्वयंपाक बनवावं, टिफिन न्यायला आता येतील. आणि आता परत पाठवायचं नाही आहे, कारण लेटही खूप झालेलं आहे, म्हणजे 2 वाजलेले आहेत. दररोजचं जेवणाचं टायमिंग निघून गेलेलं आहे. म्हणजे माझ्या तब्येतीच्या नादामध्ये दुसऱ्याची तब्येत बिघडणार आहे आता, कारण एकांनाही जेवण वेळेत भेटत नाही आहे. कारण निवांत झोपलेली होती, त्यामुळे सगळ्याच कामाला लेट झालेलं आहे. तर असो, इकडं आता मी बनवत आहे धपाटी. तर त्यासाठी दुधी मी खिसून घेतलेली आहे. थोडीशी अशी होती दुधी, म्हणजे थोडीशी सुकल्यासारखी झालेली होती ती. तर म्हटलं धपाटी परफेक्ट बनेल, याची भाजी किंवा कोफ्त्याची भाजी कुठलीही व्यवस्थित बनणार नाही, धपाटीसाठी एकदम परफेक्ट आहे. तर इकडे मी दुधीवरची साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि चॉपरला चॉप करून घेतलं. खिसून घेतलं तरी पण चालतं, पण लेट खूप झालेला होता, त्यामुळे म्हटलं चॉपरनं थोडंसं फास्ट होतील आपली कामं. तर इकडं दुधी अगोदर मी चॉप करून घेतलेले आहे. नंतर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे सगळं टाकलं आणि हे पण चॉपरला एकदम बारीक मी करून घेतलेलं आहे. तर जेव्हाही घाई गडबड असते किंवा आपल्याला काम करायचं मन नाही आहे, खूप लेट झालेलं आहे, त्या वेळेमध्ये चॉपर खूप हेल्प करतो, म्हणजे एखादी व्यक्तीचं काम चॉपर करतं. तर इकडं अगदी मिनटामध्ये सगळ्या भाज्या एकदम बारीक झालेल्या आहेत. आता मी इकडं पिठं चाळून घेत आहे, म्हणजे 3 प्रकारची पिठं घ्यायची आहेत धपाटीसाठी. तर ज्वारी आणि तांदूळ मिक्स पीठ आहे, तर ते मी चाळून घेतलेलं आहे 2 ते 3 गिलास. आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं, म्हणजे 2 वाटी फक्त गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि 1 वाटी बेसन टाकलेलं आहे. आता टाकूया बाकीचे मसाले. तर इकडं 1 वाटी भरून मी तीळ टाकलेलं आहे. तीळ टाकल्याने धपाटी छान लागतात, टेस्ट पण छान येतो आणि चांगलं पण असतं. आणि इकडं 1 चमचा ओवा घेतलेला हातानं घासून टाकला, फ्लेवर छान येतो. आणि इकडं 2 चमचे कसुरी मेथी, ती पण हातानं घासून टाकलेली आहे, याचा पण फ्लेवर खूप छान येतो धपाटीमध्ये. किंवा ताजी मेथी असली ते पण आपण यामध्ये टाकू शकता. जिरा घेतलेला 1 चमचा, ते पण हातानं घासून टाकलेला आहे. आता टाकूया यामध्ये धना पावडर. तर 2 चमचे धना पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण जास्त नाही टाकली, कारण हिरवी मिरची पण मी इकडं घेतलेली आहे. नंतर यामध्ये टाकले चवीपुरतं मीठ आणि हे जे दुधी आहे ते टाकलेले आहे, म्हणजे थोडासा कलर चेंज झालेले बघू शकता. म्हणजे जसं दुधी आपण खिसून वगैरे घेतो, पाण्यात टाकून ठेवायची, पण मला पटकन सगळं मिक्स करायचं होतं, म्हणून मी असं ठेवलं, थोडासा कलर चेंज झालेला आहे. अगोदर दुधी टाकली, नंतर जी भाज्या होत्या, म्हणजे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हे सगळं मी टाकलेलं आहे, छान मिक्स करून घेतलं. आता टाकूया यामध्ये अर्धी वाटी तेल. तेल टाकल्याने धपाटी छान नरम बनते, चव पण छान येते आणि थंड झाल्यानंतर ही छान नरम बनवून राहते, कडकपणा येणार नाही. तर इकडं छान तेल टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. अगोदर पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. आणि याच्यासोबत मी एक चटणी बनवणार आहे. अशी धपाटी गरमागरम खायला छान लागते. पण आता मला हे सगळं पॅक करून द्यायचं असतं, घरी जेवण करणार कोणी नाही आहे, भरपूर स्वयंपाक बनत असतो, पण घरी जेवण करणार कोणी नसतं, सगळं टिफिनला भरून द्यायचं असतं. एक वेळा असं टेन्शन येतं की काय काय द्यायचं तिकडं, असं पण होतं. ज्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे बनतो ना, त्या दिवशी खूप टेन्शन येतं की बाबा आता काय काय पॅक करून द्यायचं, घरी जेवण करून गेलं तर किती चांगलं झालं असतं, असं पण वाटतं, पण तसं कधी होतच नाही. तर असं इकडं मी धपाटीसाठी पीठ मळून ठेवलं, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग असते पिठामध्ये. पीठ मळून झालं की मग धपाटी बनवायला जास्त वेळ लागणार नाही. आता जे किचनचा पसारा होता ते तर मी थोडाफार आवरलेलं आहे, पण भांडे मात्र राहिलेले आहेत. तर अगोदर मी सगळी भांडी घासून घेते, किचन स्वच्छ करून घेते आणि मगच धपाटी बनवायला घेणार आहे. कारण किचनमध्ये असं अस्तव्यस्त बघावं, तिकडं खरकटी भांडे आणि पसारा बघून ना इथं काम करायचं अजिबात मन लागत नाही. घरामध्ये सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट आपली किचनच असते. किचन जितकी स्वच्छ आहे तितकं पूर्ण घर स्वच्छ आहे. तिकडं सगळे भांडे घेतलेत, बघू शकता किती जास्त भांडे झालेले आहेत. आणि गॅसची चूल थोडंसं इकडे सरकवल्यापासून थोडीशी अडचण वाटत आहे मला भांडे वगैरे घासण्यासाठी, कारण जे टोपलं आहे ते वरती बसत नाही, खाली ठेवावं लागतं आणि भरपूर उठाबसा होतात माझ्या ते भांडे ठेवण्यासाठी धुवून. तर असो, पण व्यवस्थित वाटत आहे. सगळा पसारा जे आहे ना छान ॲडजस्ट झालेला आहे. म्हणजे आपली छोटी किचन असल्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करून चालावं लागतं. जे हे स्वयंपाक असतो ते इकडं असतो, इकडच्या कॉर्नरमध्ये, आणि थोडीशी गॅसची चूल मी तिकडे सरकवल्यामुळे इकडे स्पेस भेटलेला आहे मला, आणि जास्त पसारा खाली ठेवायची म्हणजे गरज वाटत नाही. आता फक्त एक भांड्याचं टोपला असतं, बाकीचं मी कुठलंही काही आता खाली ठेवत नाही आहे. तर असो, आता मी धपाटी बनवून घेते, बाकीचं सगळं आवरलेलं आहे. आणि थोड्या वेळात हे पण येतील, फोन केलेला होता की या आता सगळं झालेलं आणि ते येईपर्यंत टिफिन भरून ठेवायचं आहे. तर इकडे कॉटनचा कपडा भिजवून घेतलेला आहे, पोळीपटावरती टाकलं आणि थोडंसं मी इकडे पीठ घेऊन धपाटी थापटून घेतलेली आहे. जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ आपल्याला थापून घ्यायची आहे, पाण्याचा हात लावून. एकदम परफेक्ट धपाट्या बनतात अशा पद्धतीनं. तसं तर धपाटी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, थापून जसं आपण भाकर वगैरे बनवतो तशा पद्धतीने धपाटी बनवली जाते किंवा कवरवरती बनवली जाते. पण मी
अशाच पद्धतीनं बनवत असते. ही धपाटी ना खूप आवडते सगळ्यांना आणि छान नरम पण बनवून राहते. तिकडे धपाटी थापून घेतली, 5 होल बनवून घेतलेले आहेत. पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि कपड्यासहितच धपाटी टाकलेली आहे. नंतर कपडा काढून घ्यायचा, अजिबात चिटकत नाही. तर इकडे धपाटी मी पलटून घेतलेले आहे आणि आता अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडला व्यवस्थित सेकून घेऊया, थोडंसं तेल लावून. आणि दुसरी धपाटी मी इकडे थापून घेते. बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे, म्हणजे ऊन खूप भयानक आहे. म्हणजे 3-4 दिवस झालं खूप गरमी आहे. दुपारी किचनमध्ये येणं नको वाटत आहे. पण आज माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं, कारण खूप लेट झालेला होता. मला गरमी काय थंडी काय काहीही मला कळत नव्हतं आता, कारण घाई गडबड लागलेली होती. स्वयंपाक पटकन करायचं आणि टिफिन भरवून द्यायचं. आणि जेव्हा धपाटी वगैरे बनवतो त्यावेळी थोडंसं तामझाम असतंच ना, आणि बाकीची कामं मी ठेवलेलीच होती. कधी कधी असं होतं जेव्हा आपली तब्येत वगैरे साथ देत नाही त्यावेळी होतं असं. तुम्ही विचारत होता ताई दिनेश आलेला, तर दीपक कधी येणार, तू म्हणत होती ना दीपक येणार आहे. तर हो, दीपक येणार आहे, म्हणजे उद्या येणार आहे दीपक. अगोदर तो गेलेला आहे पुण्याला, म्हणजे मावशीकडे गेलेला आहे. दिनेशशी जातो म्हणलेला होता, पण दिनेश अचानकच इकडं आला, कारण कॉलेजला जायचं होतं त्याला 17 तारखेला, त्यामुळे आलेला आहे. पण दीपक गेलेला आहे अर्चनाकडे, अश्विनीकडे, कारण त्या दोघीजणही दिनेशचा खूप वेट केले, पण तो गेलेला नाही, इकडं आलेला आहे. पण आता दीपक तिकडं आहे 1-2 दिवस, मग त्यानंतर इकडे येणार आहे. तर आता आलेलाच आहे तो, तिथून निघालेला आहे, पण आता पुण्याला आहे तो. पुण्याहून मग इकडे यायला 1-2 दिवस वेळ लागेल. तर इकडं धपाटी मी बनवलेले, संग टिफिन पण भरत आहे. आणि तुम्ही म्हणत होता ताई एक मुलगा आलेला आहे, तर दुसरा पण येणार आहे, त्यामुळे ताई खूप खुश आहे. तर हो ताईनं, मुलं घरी येणार आहे याच्यापेक्षा जास्त आनंद आणखीन कुठला राहणार आहे ना. खूप खूप खुश आहे, खूप आनंदी आहे मी, कारण आता दिनेश तर आलेला आहे, एकदम घर भरून वाटतं, खूप छान वाटत आहे. आता दीपक आल्यानंतर आणखीनच छान वाटेल, कारण गावाकडून वेदिका अजय पण येणार आहेत. मी तेव्हाच बोलवलेलं होतं जेव्हा सुट्ट्या लागलेल्या होत्या. तर वेदिका आणि अजय दोघांचं म्हणणं होतं की भैया आल्यानंतरच आम्ही असं येणार नाही, कारण त्यांना पण करमत नाही. मी असते माझ्या कामामध्ये आणि दिवसभर मुलं काय करतील. तर दीपक दिनेश असले तर त्यांनाही मन लागतं, तर सगळेजणच येतील, म्हणजे घर भरेल दीपक दिनेश घरी आल्यानंतर. तर असं इकडे धपाटी तर बनत आहे, बघू शकता एकदम मस्त अशा धपाट्या बनत आहेत. आणि संग मी इकडे चटणी पण बनवलेली आहे. तर कशाची चटणी बनवली, आता झटपट कुठली चटणी बनणार, तर इकडे शेंगदाण्याचं वाटण ठेवलेलं होतं, ते घेतलेलं आहे. 3-4 हिरव्या मिरच्या आणि 2 वाटी दही टाकलेले, थोडंसं पाणी टाकलेलं आहे, लसूण अद्रक टाकलं आणि ही चटणी ना मिक्सरला एकदम बारीक मी करून घेतलेली आहे. नंतर दिलेला आहे तडका. तर इकडं मस्त अशी चटणी बनलेली आहे. संग टिफिन पण भरलं मी, म्हणजे चटणी, वरण भात, भाजी आणि धपाटी दिलेली आहे. आणि इकडं ताक पण बनलेलं आहे, म्हणजे गरमी आहे ना, त्यामुळे अधूनमधून ताक पित असतात, त्यामुळे मी इकडं ताक पण दिलेलं आहे बॉटलीमध्ये भरून. आणि झालेले सगळ्यांनी धपाटी मी टिफिनमध्ये दिलेली नाही, कारण हे गरम गरम आहे, त्यामुळे एखादी पेपर किंवा कपड्यामध्ये रॅप करून दिलं तरी पण चालतं. तर इकडे धपाट्या मी दिलेल्या आहेत, कारण 2-3च्या हिशोबाने मी दिलेलं आहे. यांचे मित्रमंडळी पण असतात, तर जेवण करते वेळेस आता एकाला दोघाला तिघं जेवण करतच असतात, त्यामुळे त्या हिशोबाने थोडंसं मी जास्तच दिलेलं आहे इकडं. तर झाले टिफिन वगैरे भरून, आता थोड्या वेळात हे पण येतील. अगोदर टिफिन नेऊन बाहेर ठेवते, म्हणजे आल्यानंतर वेट करायला नको किंवा मागायला नको, समोर दिसलं घेऊन जातील, कारण 1-2 वेळा ते येऊन गेलेले आहेत, त्यामुळे आता ते पण थोडंसं म्हणजे रागामध्ये येतील. जेव्हा अगोदर आले होते तेव्हा मी झोपलेली होते, तर म्हणत होते आपण अगोदर दवाखान्यात जाऊया, उदगीरला जाऊया. तर मी म्हटलं दवाखान्यात वगैरे नको, कारण दवाखान्यात जायची मला खूप भीती वाटते. मी म्हटलं ठीक होईल, मी माझं तब्येत ठीक होईल माझी. 2-4 दिवस झालं म्हणत आहे की आपण उदगीरला जाऊया, इथंच नको, म्हणजे घरी डॉक्टर आले होते, परत इथंच आम्ही दाखवले 1-2 वेळा. तरी पण हे म्हणतात की आपण उदगीरला जाऊया, चांगल्या दवाखान्यात दाखवूया, म्हणजे नेमकं झालेलं काय, चक्कर येणं, पित्त त्रास हे कशासाठी होतं ते बघूया. तरी पण बघूया, आता ठीक वाटत आहे. मी म्हणलं रेस्ट घेतल्याने ठीक होईल, तुम्ही जावा म्हणलेलं होतं. तर असं टिफिन वगैरे दिलेलं आहे त्यांना, बाकीची कामं आवरले. तोपर्यंत आमची राजकुमारी आलेले आहेत. आज दिनेशला यायला थोडासा लेट झालेलं आहे, तर येईपर्यंत पूर्ण स्वयंपाक झाला होता. तर चटणी धपाटी दिनेशला वाढलेले, जेवण झालेले, बाबा पण आलेले होते. त्यानंतर आम्ही लाडू वगैरे खायला घेतलं, म्हणजे दिनेश प्रसादामध्ये खूप सारे लाडूचे पॉकेट आणलेले, तेच लाडू आम्ही खायला घेतलेलं होतं. तर झालेलं आहे खाणं पिणं सगळ्यांचं, बाकीची कामं आवरली. कामं करता रात्री म्हणजे संध्याकाळची वेळ कशी झाली ते पण समजलं नाही, कारण आज एकतर मी काय केलं, ज्या टाईमला मला काम करायचं होतं त्या टाईमला मी रेस्ट घेत होते, आणि ज्या टाईमला मला रेस्ट घ्यायचं होतं त्यावेळेस मी कामं करत होते. सगळं आज उलटं झालेले, व्हिडिओ पण तुम्हाला थोडीशी मागं पुढे येत आहेत आता. तर असं आता परत आम्ही सगळेजण किचनमध्ये आले, म्हणजे दिनेश आणि मी दोघंजणच आहोत, आम्ही सगळेजण आहोत. तर इकडं इडलीसाठी मी बेटर बनवण्यासाठी सगळं भिजत घातलेलं होतं, म्हणजे इडली डोसे काही बनवू शकतात त्याचे, फक्त बेटर परफेक्ट असलं पाहिजे. तर यासाठी मी सकाळीच डाळ, तांदूळ आणि मेथीदाणं भिजत घातलेलं होतं, आणि आता मी थोडीशी मुरमुरे किंवा पोहे पण घेऊ शकता, ते भिजवून मी यामध्ये मिक्स केलेले आहेत, म्हणजे अगदी 5 मिनिटात ते भिजतात. सगळे कडधान्य स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी, आणि सगळं मिक्स केलेलं, म्हणजे एक आपण वाटायला घेतलं तर व्यवस्थित वाटत नाही आहे, ते सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि मग वाटायला घ्यायचं. आणि मला स्वयंपाक पण करायचा, तर खूप लेट झाले, म्हणजे 9 वाजले आता रात्रीचे. तर दिनेशला म्हणलं खूप लेट झालेला आहे, लोणी पण काढायचं आहे, फ्रीजमधले तांबे काढले साईचे मी बाहेर, कारण 3-4 दिवस झाले ही पण कामं माझी राहून जात होती, होतच नव्हतं. तर आता म्हणलं दिनेशला तू हे बेटर पण बनव आणि लोणी पण काढ, तोपर्यंत मी स्वयंपाक बनवते. तर इकडं
स्वयंपाकामध्ये जास्त हे ते काही मी बनवत नाही आहे. फक्त आज मी पिठलं बनवत आहे, भाकरी भात हेच बनवते साधा सिंपल, कारण लेट झालेलं आहे आणि जी कामं झटपट होतात ती मी करत आहे. आता म्हणजे पिठलं बनवायला जास्त वेळ लागणार नाही. तर खूप सारे कांदे दिनेशनेच मला चिरून दिलेले आहेत. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं कांदा टाकलेला आहे आणि परतून घेत म्हणजे इकडं फोडणी तयार होत आहे. तोपर्यंत मी संग इकडं मिक्सरच्या जे भांडं आहे फायबरचं त्यामध्ये साय टाकलेली आहे, पाणी टाकले थंड पाणी, म्हणजे दिनेश मिक्सरला फिरवून देईल मला आणि संग तूप पण मी बनवून घेणार आहे. लोणी आता दिनेश काढून देईल. तर इकडे डोशासाठी बेटर पण दिनेश बनवत आहे. एक मोठं पातेलं दिलेलं आहे, म्हणजे ते फुलल्यानंतर थोडासा स्पेस राहावा म्हणून मी इकडं थोडंसं मोठंच पातेलं दिलेलं आहे. तर दिनेश इकडे बनवत आहे, तोपर्यंत मी इकडं पिठलं बनवलेलं आहे, म्हणजे पाणी टाकलेलं आहे. आता टाकूया मसाले आणि बाबा पण जेवण करायला आलेले आहे, तर मला थोडंसं लवकर करूया. थोडीशी कसुरी मेथी पण टाकलेली आहे, फ्लेवर छान येतो. आपल्याकडे मेथीची भाजी कांदा पात असली ते टाकू शकता, पण आता कुठल्याही ताज्या भाज्या नाही आहेत, पण मी कसुरी मेथी टाकलेली आहे. बाकीचे मसाले टाकलेले आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. एक उकळीचा वेट करूया आणि बेसन दळून आणल्यानंतर मी डब्यात भरला आणि पूर्ण ते डब्बा वरती ठेवलेला आहे. आता खाली डब्यामध्ये बेसनच नाही आहे. तर दिनेशला म्हटलं अगोदर ते मला डब्बा काढून दे, एक तर लेट झाला, त्यामध्ये ना खूप जास्त कामं होत आहेत, ते काम हे काम. तर असं इकडे दिनेशने मला बेसनचा डब्बा वरचा काढून दिले. तर आता अगोदर मी छोट्या डब्यात काढून तर खाली ठेवते आणि हे डब्बा वरती ठेवते, कारण हा डब्बा खाली ठेवला तर खूप स्पेस धरतो इथं, म्हणून ठेवत नाही. तर इकडं डब्यात छोटा काढला आणि बाकीचं जे आहे ना मी इकडं डायरेक्ट या आदनामध्येच टाकलेले बेसन आणि छान घाटून घेतलं. तर मस्त असं पिठलं बनलेलं आहे. तसं तर पिठलं सगळ्यांना खूप आवडतं, मला पण खूप आवडतं. जसं आपण तरकारी भाज्या बनवतो ना तितक्या आवडीनं म्हणजे तितकं आवड नाही आहे त्याची, पण जसं डाळीचं काही बनतं ना, जसं मोकळ्या भाज्या सुक्या भाज्या बनतात, पिठलं बनतं, खूप आवडतं. इकडं बनलेलं आहे पिठलं मस्त. आणि आता हे इडलीचं बेटर पण बनलेलं आहे. तर यामध्ये थोडासा मी खाण्याचा सोडा टाकून ठेवत आहे, म्हणजे व्यवस्थित फुललं जाईल सकाळपर्यंत. तसं तर आता गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे सोडा वगैरे टाकण्याची गरज नाही, असंच फुलतं. पण मी थोडंसं टाकलेलं आहे, मीठ वगैरे टाकले, फक्त खाण्याचा सोडा टाकला, थोडंसं पाणी टाकलं, छान मिक्स करून झाकून ठेवे आणि सकाळी बघू ह्याचे हालचाल कसे झालेले आहेत. आणि इकडं दिनेशनं लोणी पण काढून दिलेली आहे. तर मोठी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये मी लोणी काढून घेते आणि तूप बनत ठेवते. आणखीन भाकरी बनवायची आहेत मला, तर इकडं संग मी भाकरी बनवते. दिनेश तोपर्यंत लोणी काढून देईल, कारण त्याला अधूनमधून फोन येत आहेत, त्यामुळे घडीघडीला बाहेर जात आहे. आणि गरमी पण खूप आहे, खूप गरमी होत आहे, किचनमध्ये नको वाटत आहे, कधी एकदाचं बाहेर जाऊ असं झालेलं आहे. पण अगोदर मी स्वयंपाक करते आणि मगच निवांत बाहेर जाऊन बसते थोडा वेळ. आता वरती जाणं तर बंद झालेलं आहे, कारण इतकी कामं असतात ना, दिवस कसा जातो समजत नाही, त्यामुळे वेळ भेटत नाही. तर असो इकडं झाले भाकरी वगैरे आणि इकडं तूपही मी म्हणजे लोणी कढायला ठेवलेलं आहे, तूप होण्यासाठी ठेवलेलं आहे. जोपर्यंत की इकडं निवांत लोणी तूप बनत आहे, तोपर्यंत मी हे जे कडधान्य भिजत घातलेले होते सकाळी, ते दिवसभरात छान फुललेले आहे. तर 1-2 वेळा मी धुवून घेतलेलं आहे आणि इकडं पूर्ण पाणी काढलं आणि डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे अशा पद्धतीने आपण 4-8 दिवस ठेवू शकता. जेव्हाही खायचं म्हणे उसळ बनवा किंवा काही असेच कच्चे खायला पण छान लागतात, म्हणजे छान हे अंकुरित पण होतात आणि खूप चांगले असतात. आणि इकडे तोपर्यंत तूप पण बनलेलं आहे मस्त, तर तूपही घालून ठेवलेलं आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.